तिला एक सुंदर मुलगी होती, कानोपात्रा. काय कानोपात्रा, इतकी सुंदर होती, काय सांगावं तिचं वर्णन. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा स्पर्श झाला ना तर कमळ फुलत होतं, इतकी सुंदर. पण एका विषयीची मुलगी, बापच माहित नाही. मनामध्ये अशी आपली दिंडी झाली होती. नंदबाबू कर्म करत, लय नामस्मरण करत होते, निष्ठावंत वारकरी. तिनं पाहिलं काय आनंद असतो दिंडीमध्ये. काय विचार नाही केला, खिडकीतून उडी मारली, दिंडीत शिरली. छोटीशी मुलगी, काही माहित नाही, काही ओळख नाही. निघाली पंढरपूरला. पंढरपूरला गेली, वारकऱ्यांसारखी चंद्रभागेत स्नान केलं आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. 2 दिवस राहिली तरी आली. श्यामा म्हटली, हे कानोपात्रा कुठं गेली होती? काही नाही, मी पंढरपूरला गेली होती ग. अगं आपल्या दारामध्ये एवढे सुंदर सुंदर पुरुष येतात, पण त्या पंढरपूर सारखा सुंदर पुरुष मी आजपर्यंत पाहिला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तुका काय चालाय का असं त्याचं सौंदर्य. आई चाल पंढरपूरला, आपण सर्व आता सोडून देऊ. श्यामाला वाटलं ही आता आपल्या कामाची राहिली नाही. तिने लगेच बिदरच्या बादशाहाला संपर्क केला आणि आपल्या एकुलत्या एक मुलीला तिने विकून टाकलं. मुलीला विकलं. दूध बिदरच्या बादशाचे जे काही माणसं होते न्यायला आले. कानोपात्राच्या हाताला धरलं. कानोपात्रा विनवणी करते, आई अगं तू माझी जन्मदाती आई आहेस, मला यांच्या हवाली करू नकोस. अगं माझं वय किती आहे, हे माणसं काय करतील, माझं कुठे नेतील मला, काहीतरी दया कर आई. पण असं क्रूर वागून तिने कानोपात्रेला मारलं आणि त्यांना बळजबरी त्यांच्या हवाली केलं. शेवटी ते माणसं त्यांनी धरलं, कानोपात्रे निघाले. तिला समजलं आता आपली आई आपल्याला वाचवू शकत नाही. तिने युक्ती लढवली. सांगितलं त्या माणसांना, दादा मला तुम्ही ओढत काढत काही नेऊ नका, मी तुमच्या संगे खुशीनं यायला तयार आहे. फक्त एक माझी इच्छा आहे, तुम्ही एकदा पंढरपूरला चाला, मला एकदा त्या देवाचं दर्शन घेऊ द्या आणि मग तुम्ही म्हणा त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. त्या माणसाला वाटलं बेजारा केल्यापेक्षा काही हरकत नाही. गेले पंढरपूरला. ते बाहेर थांबले, ही पळतच गेली. सगळी बारी बाजूला जशी पळत गेली ना, देवाच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि सांगितलं, देवा नको देवरा. माझ्यावरती आणायची होती तर कशाला मला आधी दर्शन दिलंस? देवा मला वाचव, या जगामध्ये मला आता वाचवणार कोणी नाही रे. तूच माझी माता, तूच माझा पिता आहेस.
ते माणसं मला कुठं घेऊन जातील? मला वाचव देवा. देवाला विनवणी करत होती. देवापुढे आपलं त्या ठिकाणी मस्तक टेकवलेलं होतं. बारी पूर्ण थांबली होती. कुणीच वारकरी आत नाही, कुणी बाहेर नाही. ते माणसं सगळे आश्चर्यचकित झाले होते. कान्होपात्रा या ठिकाणी देवाला विनवणी जी चालूच होती आणि देवाच्याही गोष्ट लक्षामध्ये आली. तो एवढा कृपाळू आहे की त्यानं त्याचं स्वरूप त्या ठिकाणी दाखवलं. कान्होपात्रीनेही त्याचं स्वरूप आपल्यामध्ये त्या ठिकाणी तिच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विलीन झाली आणि स्वरूपामध्ये विलीन झाल्याबरोबर त्या चरणावरती आपला प्राणच त्या ठिकाणी ठेवून टाकला.